अहिल्यानगरचे डॅशिंग पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत भिंगार कॅम्प परिसरातील एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे। छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता। या कारवाईत पोलिसांनी 17,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 12 जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष पोलीस पथकाला या जुगार अड्ड्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला। पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। या छाप्यात पोलिसांनी 92,990 रुपयांची रोकड, 2,40,000 रुपये किमतीचे 16 मोबाईल फोन आणि 14 लाख रुपये किमतीची लहान मोठी 6 वाहने असा एकूण 17,32,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी अनिकेत कुऱ्हाडे, राहुल लड्डा, भूषण धाडगे, मुसा शेख, दिलीप दुसुंगे, जिशान इनामदार, असलम शेख, उमेश कोतकर, समीर सय्यद, रफीक शेख, अल्ताफ शेख आणि शब्बीर खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखालील या विशेष पथकाने पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये येत अवैध धंद्यांवर वचक निर्माण केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। यापुढेही अवैध धंदे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचनाकणी मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, योगेश भिंगार दिवे, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगार दिवे, दिनेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी वोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव, अतुल लाटे आदींच्या पथकाने केली असून विशेष पोलीस पथकाने टायगर अभी जिंदा है असा इशारा जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांना दिला आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।